रामकृष्ण महाराज. रामकृष्ण हरी. आत्ता आपण विठ्ठल मंदिर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी खूप छान नियोजन आहे. आजपासून या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त 8 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन आहे. तर नक्की आपली काय ओळख आहे, आपण कुठून आला आणि या विठ्ठल मंदिराचं आपलं काय नक्की माहिती सांगू शकाल? मी उर्से मावळमधनं आलेलो आहे इथं. बरं. आणि हे पांडुरंग आणि रुक्मिणी राही रुक्मिणी ह्या ज्या मूर्ती आहेत ना, जसं विठ्ठल पांडुरंग परमात्मा पंढरपूरचा लोकांना भुरळ पाडतो ना, तसंच या तळेगाव नगरीमधलं जे काय पांडुरंगाची मूर्ती ह्या राही रुक्मिणी सईच्या त्या भुरळ पाडणाऱ्या आहेत. सांगायला अत्यंत आनंद होईल की हा इथं जो श्रावण महिन्यातला हा जो कार्यक्रम आहे हा अखंड चाललेला कार्यक्रम आहे. म्हणजे सकाळी उठी महापूजेनंतर ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी पारायणानंतर परत दुपारचं भजन, संध्याकाळी महाप्रसाद झाला की दुपारी प्रवचनाचा कार्यक्रम, प्रवचन झाले की हरिपाठ झाले की कीर्तन झाले की हरिजागर. हा अखंड चालणारा हा हरिनाम सप्ताह मावळ तालुक्याला एक वेध लावणारा असा आहे. आणि माझं एक सौभाग्य समजतो की अशा या पुरातन मंदिरामध्ये की ज्या मंदिरामध्ये जगद्गुरू तुकोबारायांची इथं कीर्तनं झाली आहेत, अनेक वर्षी कीर्तनं झालेली आहेत, असं पुनीत आणि पावन झालेला हा हे विठ्ठल मंदिर इथं या इथल्या ट्रस्टी मंडळींनी किंवा यांनी काही प्रेमापोटी मला इथं तुकाराम महाराजांच्या चरित्राबद्दल काही गतवर्षी इथं काही मला पारायण करण्याचा किंवा कथा सांगण्याचा मला योग आला. हे माझं सौभाग्य समजतो की ज्या नगरीमध्ये किंवा ज्या विठ्ठल मंदिरामध्ये तुकोबांची पावलं लागली त्याच मंदिरामध्ये तुकाराम महाराजांचं चरित्र सांगण्याचा योग येणं हे आईवडिलांची पुण्याई किंवा हा सगळा भाग पुण्याईचा समजला जातो. आणि ह्या प्रेमापोटी, तुकोबांच्या प्रेमापोटी, ज्ञानोबा तुकोबांच्या प्रेमापोटी आणि विठ्ठल मंदिराच्या प्रेमापोटी मी दरवर्षी इथे येत असतो. आम्ही सगळ्या उर्सेकर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतो. रामकृष्ण. धन्यवाद.